आज आपण ऐकणार आहोत माधुरी पुरंदरे लिखित 5वी गल्ली हे पुस्तक. चंद्रसदन. 5व्या गल्लीतल्या उंच इमारतींच्या गर्दीतली एक इमारत. इथं छोटी केतकी, तिची आई आणि तिची मावशी आजी राहतात. शिवाय आणखीही लोक राहतात. ते सगळे केतकीचे शेजारी आहेत. खर्रे खर्रे शेजारी. केतकीचे शेजारी फक्त चंद्रसदनातच नाही आहेत, ते 5व्या गल्लीभर पसरलेले आहेत. काही रोज भेटतात, काही अधूनमधून भेटतात, तरीही ते सुद्धा खर्रे खर्रेच शेजारी आहेत. सायली. ताजी फुलं, सुगंधी गजरे आणि सुंदर हार मिळण्याचं एकच ठिकाण. हे एकच ठिकाण केतकीला भारी आवडतं. ते सुंदर दिसतं. आई म्हणते तसं प्रसन्न. आजूबाजूच्या दुकानांसमोर किती कचरा असतो, पण इथं मात्र आतून बाहेरून सगळं लख्ख. ओट्यावर शिळ्या फुलांच्या पाकळ्यांची आणि पानांची कधी साधी तर कधी पाण्यावर तरंगणारी सुरेख रांगोळी असते. रोज नवी. घाईघाईनं चाललेले, उड्या मारणारे, पळणारे पाय त्या रांगोळी पुढं मात्र थोडा वेळ रेंगाळतातच. सायली रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे, पण तिथं फुलं उमलली की ती बातमी या बाजूच्या नाकांपर्यंत अचूक पोहोचते. एरवी रस्ता ओलांडायला का कू करणारे दाजी काका सायली समोर थांबतातच. डोळे मिटून मोठा श्वास घेतात आणि म्हणतात, "किके, सोनटक्का उमललाय का ग? बायकोसाठी घेऊया?" केतकी तर काय तयारच असते. सायलीमधले काका नेहमी हसतमुख असतात. अगदी लहान मुलांनाही अहो म्हणतात. "अहो धाकट्या ताई, आत्ता मोगरा कुठला हो? अजून टाईम आहे त्याला. छोटे जाधव, सांभाळून हात लावा, काटे टोचतील आणि मग रडताल." केतकीनं त्यांना पहिल्यांदा "अहो सायली काका" अशी हाक कधी मारली ते सांगता येणार नाही, पण ती ऐकून ते डोळ्यात पाणी येई तो हसले होते हे मात्र चांगलं आठवतंय. तेव्हापासूनच त्यांची केतकीशी गट्टी झाली आहे. एक खूप म्हाताऱ्या आजीबाई अधूनमधून दुकानात येऊन बसतात. त्या सायली काकांच्या आई आहेत. त्यांना नीट दिसत नाही, हात थरथरतात, पण तरीही गजरे काय झक्कास करतात त्या. मोठी झाल्यावर केतकी त्यांच्याकडून गजरे करायला शिकणार आहे आणि सायलीपेक्षाही मोठं दुकान टाकणार आहे. लहर असली की आजी केतकीसाठी चिमुकला गजरा करतात. आपल्या म्हाताऱ्या हातांनी चाचपत चाचपत तिच्या केसात माळूनही देतात. खरं तर केतकीला केसात फुलं बिलं माळायला मुळीच आवडत नाही, पण या आजींनी गजरा घातलेलं चालतं. "हे बरं आहे तुझं, घरची आजी नको," मावशी आजी लहान मुलीसारखं फुरंगटून म्हणते. हल्ली मावशी आजी अधूनमधून केतकीला गच्चीवर घेऊन जाते. चांदण्या रात्री गच्चीवर जायला तिला खूप आवडतं. झुळझुळ वारा अंगावर घेत आणि आकाशातल्या चांदोबाकडे पाहत शांत बसायचं आणि झाडांच्या पानांची सळसळ ऐकायची. त्या दिवशी संध्याकाळी आई घरी आली. समोरच चाफ्याच्या फुलांनी भरलेली टोपली तिला दिसली आणि ती किंचाळलीच. "आई ग, आपल्या झाडाची फुलं! काय हा वास! हा हा हा!" म्हणे आपल्या झाडाची, कोणी बघतंय का त्याच्याकडे? बिचारं एकटं एकटं फुलत असतं. मावशी आजी कुरकुरली. "आई, मी उद्या सायलीतल्या आजींना थोडी फुलं देऊ?" केतकीनं विचारलं. "हो दे ना, चांगली परडी भरून दे." आई केतकीच्या गालाला आपला गाल हलके हलके घासत म्हणाली. "फुलं देण्यासाठीच असतात सोन्या." मग केतकीनं बाबाला फोन केला. "तुला माहिती आहे बाबा, आपलं चाफ्याचं झाड आहे ना मागच्या अंगणातलं, त्याला खूप फुलं झाली आहेत, टोपली भर फुलं." हे ऐकून आई आणि पलीकडून बाबा दोघंही मोठ्यानं हसले. केतकी गोंधळली. काय झालं यांना? मग त्यांचं हसणं पाहून तिलाही हसू आलं. वाटलं दोघांनाही इतकं छान हसता येतं तर कट्टी कशाला केली आहे. चंद्रसदनच्या बाजूलाच किरण जनरल स्टोअर आहे. केतकीच्या घराच्या बाल्कनीतून ते दिसतं. तिला रांगता यायला लागलं तेव्हापासून ती त्या दुकानात जाते. तिथं कुठं काय ठेवलेलं असतं हे देखील तिला पाठ आहे.
काउंटर मागे बसलेले दादाजी आणि त्यांच्यासारखाच दिसणारा काउंटरच्या काचेवर चारी पाय ताणून पसरलेला गले लठ्ठ बोका हे केतकीचं तेव्हापासूनचेच दोस्त. बोक्या शेजारी बसायचं, दादाजींच्या पुढ्यातल्या वाट्यांमध्ये हात घालायचा आणि नाण्यांचा आवाज करायचा. खुळखुळ मज्जा. किरणमध्ये जायला रस्ता ओलांडावा लागत नाही, त्यामुळे लहान सहान वस्तू आणण्यासाठी केतकीला पाठवत जा, तेवढी मोठी झाली आहे ती आता, असं आईनं मावशी आजीला सांगितलं. नको नको करत शेवटी एक दिवस मावशी आजीनं केतकीला छोटी चिठ्ठी आणि पिशवी देऊन दुकानात पाठवलं. आपण बाल्कनीत उभी राहिली आणि केतकी दुकानात शिरेपर्यंत ओरडून सूचना देत राहिली. या सूचना जगातल्या सगळ्या छोट्या मुलांना उलटीकडून सुद्धा पाठ असतात. त्या दिवशी केतकी पहिल्यांदाच एकटी दुकानात आली म्हणून दादाजींनी तिला एक इक्लेअर बक्षीस दिलं. मग ती परत जायला निघाल्यावर तेही बाहेर आले आणि सोसायटीच्या फाटकातून तिला आत गेलेली पाहिल्यावरच दुकानात परत गेले. सिग्नलपाशी एक लहानसं गमतीदार दुकान आहे. जुन्या कागदांच्या नीट बांधलेल्या गठ्ठ्यांनी ते खालपासून वरपर्यंत भरलेलं असतं. तिथे एक ताई असते. सगळे कागद नीट रचून त्यांचे गठ्ठे तीच बांधत असते. जरा वेडाबाई आहे ती. बाकीच्या दुकानांमध्ये नव्या गोष्टी ठेवलेल्या असतात. आपल्याला त्या हव्या असल्या की दुकानातल्या काकांना आपण पैसे देतो आणि ती वस्तू घेतो, हो की नाही? पण इथे मात्र आपण आपले जुने फाटके तुटके कागद दिले तर ही ताई आपल्यालाच पैसे देते. अगदीच वेडाबाई. त्या जुन्या कागदांचे गठ्ठे बांधण्याचं काम नसेल तेव्हा त्या गठ्ठ्यांवरच बसून ती ताई काहीतरी शिवत असते. दाजी काका म्हणाले की ती पैसे मिळवण्यासाठी पिशव्या, बाळांसाठी दुपटी असं काही काही शिवते आणि विकते. असलेले पैसे लोकांना वाटून टाकायचे आणि मग ते परत मिळवण्यासाठी आणखी काम करायचं. कसं होणार हिचं? त्या दुकानात एक मोठं चकचकीत यंत्र आहे. ती कागदाचे मोठमोठे गठ्ठे त्यावर ठेवते. मग छोटे लाल लाल दिवे लुकलुक करतात. एकदा दाजी काकांकडे केतकीनं त्या यंत्रावर बसायचा हट्टच धरला. ताईने ते ऐकलं आणि तिला उचलून यंत्रावर ठेवलं. त्याबरोबर लाल दिव्यांची उघडझाप झाली. ताई म्हणाली, आजोबा हिचं वजन एवढूसच आहे, फक्त 1 रुपया झाला. हा घ्या रुपया आणि हिला इथंच ठेवून जावा. केतकी घाबरून दाजी काकांमागे लपली. ते आणि ताई हसायला लागले. ताईनं आपली गंमत केली हे केतकीला कळलं, पण तरीही घरी पोहोचेपर्यंत तिच्या पोटात भीतीनं गुडगुड होत राहिलं. तेव्हापासून ती दिसली की ताई मोठ्यानं म्हणते, करायचं का वजन? 2 रुपये देते आणि खळखळ हसते. 5व्या गल्लीत दाजी काकांबरोबर किंवा मावशी आजीबरोबर फिरताना माणसं तर किती भेटतात. दोघांना भेटणारी माणसं वेगवेगळी असतात. दाजी काकांचे बहुतेक सगळे मित्र त्यांच्यासारखेच आजोबा असतात. हळूहळू चालतात, हळू आवाजात बोलतात. दाजी काका त्यांचं थोडंसं ऐकतात, हसूनच थोडंसंच बोलतात. हे वाचलं का? ती बातमी पाहिली का? पाठ बरी आहे का आता? एवढंच. काहींकडे पाहून तर नुसताच हात किंवा नुसतीच मान हलवतात आणि पुढे जातात. पण मावशी आजी आणि तिच्या मैत्रिणी किती बोलतात, किती बोलतात. सगळ्याजणी एकमेकींना अगं म्हणतात. दर 2 वाक्यानंतर अय्या सांगतेस काय, अगो बाई हो असं म्हणायचं आणि मग मोठ्यांदा हसायचं. असं चालूच असतं. मधूनच कुणाचं तरी केतकीकडे लक्ष जातं. 4च दिवसापूर्वी केलेल्या सगळ्या चौकशा पुन्हा होतात. काय वय गं आता हिचं? शाळेत जायला लागली की नाही? वडिलांसारखी दिसते नाही? असं खूप वेळ करून झालं की एकीला आठवण होते, अगं बोलत काय बसले मी, कुकर लावायचा आहे, चला येते गं. आणि एकदाच्या सगळ्या आपापल्या घराकडे वळतात. एक गोष्ट केतकीच्या लक्षात आली आहे. दाजी काकांना मैत्रिणी नसतात आणि मावशी आजीला मित्र नसतात. त्यांच्यात अदलबदल केली तर कोण बडबड करायला लागेल आणि कोण गप्प राहायला शिकेल? शाळेत जायला लागल्यापासून केतकीलाही शाळेतले मित्रमैत्रिणी रस्त्यात दुकानांमध्ये भेटायला लागलेत. ते एकमेकांना हाकही मारतात.
पण नंतर मोठ्या माणसांसारख्या गप्पा कशा मारायच्या हे मात्र त्यांना कळत नाही आणि केतकीलाही कळत नाही. मग थोड्या वेळानं ते एकमेकांना टाटा करतात. बस एवढंच. पण त्यामुळे एक नवीच पंचायत झाली आहे. केतकीच्या मित्रमैत्रिणींबरोबर असणाऱ्या आयांशी आणि आज्यांशी मावशी आजीचीच गट्टी व्हायला लागली आहे. त्यांचंही तेच, अय्या ना अगोबाई. छोट्या मुलांनी गल्लीत शांतपणे फिरण्याची सोयच राहिलेली नाही. मी शनिवारी लीव घेते, बागुलीताई कुरकुरत म्हणाली. फ्लॅटात माऊस आहे, छोटं छोटं क्यूट माऊस. बट साला माझी पेपर आणि कापड खाते, बदमाश कळला. सो सगळा घर क्लीन करायचा. एंड देव मे. वॉट अ बोरिंग काम आहे ने, ती केतकीला म्हणाली. तिची अगदी चिडचिड झाली होती. तोंड वाकडं करून तिनं मोठा सुस्कारा सोडला. बागुलीताईचं घर स्वच्छ होणार म्हणून केतकीला बरं वाटलं. पण म्हणजे ही पसाराही आवरणार? हे नाही बरोबर. तो तसाच ठेवून घर स्वच्छ केलं तर? तो म्हणजे हा पसारा आहे ना, पसारा ग तो. चारी दिशांकडे हात करत केतकी म्हणाली. बरीच खटपट केल्यावर बागुलीताईला प्रश्न कळाला. ओ वो पसारा, डोंट वरी, सिर्फ 2 दिवस अँड अख्खा पसारा इज वापस, ती चुटक्या वाजवत म्हणाली. दोघींनी हसून एकमेकींना टाळी दिली. केतकीनं मावशी आजीला बागुलीताईच्या घर आवरण्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. मावशी आजी मान उडवून म्हणाली, रोजच्या रोज घर आवरण्याची सवय असली ना, म्हणजे अशा रजाबिजा नाही काढाव्या लागत. आम्ही लहानपणापासून. मग केतकीनं उंदराबद्दल काही सांगितलंच नाही. संध्याकाळी बागुलीताई घरी आली तेव्हा तिच्या हातांमध्ये नेहमी असतं ते सगळं होतंच, पण आणखीही काहीतरी होतं. ते बाकी कुणीही पाहिलं असतं तरी चाललं असतं, पण मावशी आजीनं पाहायला नको होतं. झालं नेमकं उलटंच. बाकी कुणीही पाहिलं नाही, फक्त मावशी आजीनीच पाहिलं. तो होता उंदीर पकडण्याचा पिंजरा. मावशी आजीनं खूप आरडाओरडा करून सगळ्या घराला, म्हणजे भिंती, कपाटं, पडदे, गाद्या वगैरेंना चंद्रसदनात उंदीर शिरल्याची बातमी दिली. कारण घरात ती एकटीच होती. आई अजून आली नव्हती आणि शुक्रवार असल्यामुळे केतकी बाबाकडे गेली होती. नंतर खिडकीतून हाका मारून तिनं उमा काकूंनाही सांगितलं. दोघींनी मिळून दाजी काकांना सांगितलं. ते म्हणाले, बरं मग. यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही असं ठरवून दोघींनी आपापल्या घराचे दरवाजे घट्ट बंद करून घेतले. उंदीर खिडकीतूनही येऊ शकतात, दाजी काका हळूच पुटपुटले. सकाळी उठल्या उठल्या आईनं SMS वाचला, सापडला. तो छोटं क्यूट उंदीर पहिल्याच फटक्यात बागुलीताईच्या पिंजऱ्यात सापडला होता. मी जाऊ तिला घर आवरण्यासाठी मदत करायला, केतकीने विचारलं. जा ना, पण मदतच करायची, पसारा वाढवायचा नाही, आईनं बजावलं. उद्या रविवार आहे, सावित्रीला चालणार असलं तर मीही येईन, विचार तिला. केतकीचे केस विंचरताना मावशी आजी पुटपुटत होती. धीट आहे हो मुलगी, एकटीनं पकडला उंदीर, आम्ही मात्र दरवाजे लावून घेतले. बरं नाही केलं, काय वाटलं असेल तिला, म्हणाली असेल असे कसे हे शेजारी. मग केतकीच्या हातात एक डबा ठेवून म्हणाली, जा आणि तिला म्हणा अगोदर हे खाऊन घे, नि मग काय करायची ती आवरावर, आणि 2 दिवस जेवायला खालीच ये म्हणाव. क्यूट मावशी आजी. छान दिसते माझा घर आता, हे ना केतकी, आपल्या नीटनेटक्या घराकडे पाहत बागुलीताई म्हणाली. आतून आणि बाहेरूनही ते अगदी चकाचक झालं होतं. बट आता हे रोज रोज असा क्लीन करायचा, लहान बाळासारखे ओठ काढून ती म्हणाली. तो छोटा उंदीर अजूनही पिंजऱ्यातच होता. बागुलीताईला तो पाळायचा होता, पण त्याला ही कल्पना बिलकुल आवडली नव्हती. 2 दिवसात त्यानं काही खाल्लेलंही नव्हतं. पिंजऱ्यातला एक कोपरा पकडून उदास चेहऱ्यानं तो गपगार पडून राहिला होता. माझा आयडिया एकदम सिली आहे काय रे केतकी, कोणीच ते लाईक नाही करते, नॉट इवन ए स्टुपिड माऊस, बागुलीताईनं कुरकुरत कबूल केलं. शेवटी आईनं आणि बागुलीताईनं पिंजरा उचलला. स्कूटरवरून दोघी नदीकाठी गेल्या आणि तिथल्या झाडीत उंदराला सोडून आल्या. काही दिवसांनी बागुलीताईनं त्या पिंजऱ्याचा झक्कास आकाशकंदील केला. शाळेला मोठी सुट्टी लागली. आईबरोबर 2 दिवस अलिबागची सहल, मग शाळेचे 4 दिवस खेळाचं शिबिर,
मग एक दिवस उमा काकू बरोबर कोणाचं तरी लग्न आणि संध्याकाळी बाबाबरोबर नाटक. रोज वेगळा दिवस, रोज वेगळी मज्जा. 8 दिवस भुरकन उडाले. मग सगळ्यांचं सगळं पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. नेहमीसारखी सोमवारची सकाळ झाली. आई आणि बागुलीताई नेहमीसारख्या ऑफिसला गेल्या. मी काय करू, केतकीनं विचारलं. मावशी आजी म्हणाली, नेहमीसारखं थोडा वेळ जिन्यात बस जा. केतकी थोडा वेळ जिन्यात खेळली. खेळता खेळता तिला वाटलं आपल्या नाकाला बारीक गुदगुल्या होत आहेत. तिनं नाक चिमटीत पकडून हलवलं. सू सू आवाज करत उडवून पाहिलं, पण गुदगुल्या काही थांबेना. एक छान ओला ओला वास वरून कुठून तरी येत होता आणि नाकाला गुदगुल्या करत होता. केतकी पायऱ्या चढून वर गेली. रिकाम्या घराचा दरवाजा नेहमीसारखाच बंद होता. पण नेहमीसारखा तो कंटाळला नव्हता. एकदम खुश दिसत होता. त्याच्या आजूबाजूला भिंतीचा नवा रंग दिला होता, मातीचा लाल रंग. तो छान ओला वास त्या रंगाचाच होता. रंगाचे रिकामे डबे, थाळ्या, ब्रश. एका थाळीत थोडासा पांढरा रंग होता. केतकीनं ब्रश घेतला, रंगात बुडवला आणि लाल भिंतीवर एक ठिपका काढला. मग 2 ठिपके, 3 ठिपके. अचानक त्या ठिपक्यांमधून रंगाचे बारीक ओघळ धावत निघाले आणि लाल भिंतीवर उभ्या उभ्या रेघा मारत खाली जमिनीवर पडूनच थांबले. आता केतकी घाबरली आणि ब्रश डब्यात टाकून तिने पळ काढला. दुसऱ्या दिवसाची सकाळ. खेळण्यासाठी केतकी जिन्यात आली. तोच ओला वास अजूनही जिन्यात रेंगाळत होता. आदल्या दिवशी लाल भिंतीवर करून ठेवलेल्या उद्योगाची तिला आठवण झाली. ती दबक्या पावलांनी जिने चढून वर गेली. आहा, डोळे कितीही मोठे केले तरी जे समोर होतं ते केतकीच्या डोळ्यात मावेना. आवडलं? पाठीमागून भॉक करावं तसं कोणीतरी विचारलं. केवढा तो आवाज. केतकी दचकलीच. गरकन वळून बघते तर एक दाढीवाला माणूस समोर उभा होता. छोट्या मुलानं समोरच्याला भीती दाखवण्यासाठी आपल्या गोल गोबऱ्या चेहऱ्यावर इथं तिथं थोडेसे केस चिकटवलेले असावेत अशी त्याची दाढी होती. डोळे तर इतके हसरे होते, ह्याला कोण घाबरणार. पण मग मगाचा तो भसाडा आवाज ह्याच्याच घशातून निघाला होता. काय, आवडली की नाही चित्र, त्यानं पुन्हा विचारलं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता जमेल तितक्या घाईघाईनं केतकी पायऱ्या उतरायला लागली. ज्यांनी कुणी आमच्या भिंतीवर ठिपके काढले त्यांना म्हणावं, लाल रंगावर पांढरे ठिपके झक्कास दिसत आहेत. दाढीवाला काका म्हणाला आणि ढग गडगडावं तसं हसला. पाठोपाठ चंद्रसदनाचे सगळे जिने आणि भिंतीसुद्धा हसल्याचा भास केतकीला झाला. रात्री जेवताना मावशी आजी म्हणाली, वरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये कोणीतरी राहायला येतंय म्हणे. कोणीतरी म्हणजे तो दाढीवाला काका. मग चित्र कोण काढतं? तो थोडीशी दाढीवाला काकाच. तोच भिंतीवर चित्र काढत होता, अगदी मन लावून. केतकी आल्याचं त्याला कसं कळलं कुणास ठाऊक. वळूनही न बघता तो म्हणाला, ये. केतकीनं त्याचं काम थोडा वेळ पाहिलं. मग एकदम म्हणाली, माझं नाव केतकी, तुझं नाव? कान्हा. कान्होबा म्हटलंस तरी चालेल. तो म्हणाला, तू आमचा नवा शेजारी आहेस? एकटाच? मग कळेल उद्या. जगातले सगळे बाबा, काका, मामा रोज सकाळी उठून कामावर जातात. हा काय सगळा दिवस चित्रच काढत बसतो की काय? अशी भिंतीवर आणि पायऱ्यांवर चित्र कशाला काढायची असतात? केतकीनं विचारलं. आता मात्र त्याने हातातला ब्रश खाली ठेवला आणि केतकीकडे वळून तो म्हणाला, तुला माहिती आहे का, काही पक्ष्यांना जर छान सुंदर घरटं बांधता आलं नाही तर त्यांच्या पक्षिणी रुसून बसतात. म्हणतात, अगोदर घरटं सुंदर कर, मग त्यात राहायला येण्याचं बघेन. म्हणून काढायची चित्र. असं म्हणून त्याने पुन्हा ब्रश हातात घेतला. केतकीला समजलं. ती गुपचूप तिथून निघून आली. कान्होबा नाव आहे त्याचं. वर नवा शेजारी आलाय ना राहायला, त्याचं. रात्री जेवताना केतकीनं सांगितलं. आलीस वाटतं नाक खुपसून, आई म्हणाली. आणि घरी कोण कोण असतं त्यांच्या? केतकीनं चेहरा गंभीर केला. आमरसानं लडबडलेली बोटं चाटत ती म्हणाली, कळेलच उद्या. उद्या का? आईनं चेहरा चमत्कारिक करून विचारलं. अगं, चित्र काढून पुरं झाल्याशिवाय कान्होबाला कसं कळेल ते? आईनं मान हलवून मोठा सुस्कारा सोडला. तिला काही समजलं नव्हतं.
दुसऱ्या दिवशी कान्होबाकडे गेल्यावर केतकीला मात्र बरंच काही कळलं. मग जियाकडे बघून, केतकी, ही बघ, ही माझी बायको जिया, हा आमचा मुलगा अमन आणि हे आमचं घर, कान्होबा म्हणाला. मग जियाकडे बघून त्यानं बोटांनी काहीतरी खाणाखुणा केल्या. त्यावर तिनंही तशाच खाणाखुणा केल्या आणि केतकीकडे बघून ती छान हसली. ती म्हणतेय की अमनशी खेळायला ताई मिळाली. कान्होबा म्हणाला, केतकीला काही कळेना, हे असं का करतायत? जियाला खूप कमी ऐकू येतं आणि फारसं बोलताही येत नाही, पण तिच्या खुणांच्या भाषेत ती खूप बडबड करते. माझं कान्हा नाव तिनंच ठेवलंय. म्हणाली, लग्नानंतर नेहमी मुलींनीच का म्हणून नाव बदलायचं, मी तुझं नाव बदलणार. मग अगदी हळू आवाजात केतकीच्या कानात तो कुजबुजला, सांगू नकोस हां कोणाला, पण ही माझी बायको आहे ना, ती चेटकीण आहे. केतकीचे डोळे मोठे झाले. म्हणजे झालं काय की मला मुळी लग्नच करायचं नव्हतं, गायक व्हायचं होतं, मोठा गायक. तुला बाप रे, सगळे असंच म्हणायचे, पण माझं तेव्हा अगदी पक्क ठरलं होतं. मग एक दिवस ही भेटली, जिया विनिता श्रीरंग, आणि मी जरा वेड्यासारखंच वागायला लागलो. इतकं की गाणं बिणं विसरलो आणि हिच्याशी लग्नच केलं. नक्की हिनं काहीतरी चिटूक केलं, नाहीतर शहाणा माणूस असं वागेल का, तूच सांग. कान्होबानं हळूच जियाकडे पाहिलं. ती लक्ष देऊन त्यांचं बोलणं पाहत होती. मग सावकाश खुणा करत केतकीला म्हणाली, मला ह्याचा भोंग्यासारखा आवाज ऐकू येत नाही म्हणून मी ह्याला हो म्हटलं. ऐकू येणाऱ्या मुली लांब पळत होत्या. मग एकदम कान्होबाचा कान पकडून तिनं पिळला आणि म्हणाली, कळलं येडबंबू, हे बरं नीट बोलता येतं तुला. कान्होबा कान चोळत चोळत म्हणाला. केतकीनं मावशी आजीशी भांडून गच्चीची किल्ली घेतली आणि कान्होबाला आणि जिया काकूला सगळं चंद्रसदन दाखवलं. अगदी अंगणात मुंग्यांनी केलेल्या वारुळापासून ते गच्चीवरून दिसणाऱ्या चाफ्याच्या आणि लाल सावरीच्या शेंड्यापर्यंत सगळं. तुला आवडली आमची इमारत? केतकीनं कान्होबाला विचारलं. हो, मला आवडली तुमची इमारत, कान्होबा तिची नक्कल करत म्हणाला. माझी मावशी आजी आहे ना, तिला ती आवडतच नाही, केतकी तोंडाचा चंबू करून म्हणाली. का? इथे आधी छोटी घरं होती ना, तीच तिला आवडतात. जुनी घरं, जुनी माणसं, जुना रस्ता. जुनं छान का असतं, नवं का छान नसतं? केतकीचा प्रश्न ऐकून कान्होबा गालात हसला. मग तोच प्रश्न त्यानं जियाला विचारला. आपण छान केलं की सगळंच छान होतं, नवंही आणि जुनंही, ती खुणांनी म्हणाली आणि हसली. संध्याकाळी बाबा भेटल्यावर केतकीनं त्याला नव्या शेजारच्यांबद्दल सांगितलं. म्हणजे एक बासरी वाजवणारे आजोबा, एक बागुलीचं घर, एक परीचं घर, गच्चीवरचा जादूगार आणि आता या दाढीवाल्या पक्षाचं सुंदर घरटं. चंद्रसदन म्हणजे अगदी परीकथेतली इमारत झाली आहे, बाबा हसत हसत म्हणाला. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे रविवारी संध्याकाळी मोठा पाऊस झाला. अगदी गाराबिरांसकट. जिया काकूनं चाफ्याच्या पानांचे छानसे द्रोण केले. त्यात चाफ्याची उमललेली टपोरी फुलं ठेवली. मग कान्होबाला आणि अमनला बरोबर घेतलं आणि प्रत्येक घरी जाऊन एक एक द्रोण दिला. आज पहिला पाऊस पडला ना, तो साजरा करण्यासाठी, जिया काकूनं हसून आणि कान्होबानं बोलून सांगितलं. शेजारच्यांची ओळख करून घेण्याच्या या युक्तीवर केतकी खूप खुश झाली. अशा गोष्टी यांनाच कशा सुचतात? आपल्या डोक्यावर छानशी गच्ची आहे, खालच्या अंगणात चाफ्याचं झाड आहे, याचा पत्ता बागोलीताईला पहिल्यांदाच लागला. कसं कळणार? ते तुमच्या कम्प्युटरवर दिसत नसेल ना, मावशी आजीनं ठसक्यात सुनावलं. बागोलीताईनं स्वतःचे कान पकडले आणि जीभ चावली. मग उमा काकूंनी सगळ्यांना घरी बोलवलं आणि कोथिंबिरीच्या गरम गरम कुरकुरीत वड्या खायला दिल्या. परीच्या सुंदर घरातले शेजारी मात्र आले नाहीत, कारण थँक्स पण जरा बिझी आहोत, सॉरी. असू दे, पुढच्या वेळी नक्की येतील, बघाल तुम्ही, अशी समजूत दाजी काकांशिवाय दुसरं कोण काढणार? त्या दिवसापासून चंद्रसदनमध्ये काहीतरी बदललंय. एरवी कामापुरते उघडणारे आणि काम झालं की लगेच बंद होणारे दरवाजे जरा जास्त वेळ उघडे राहायला लागले. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर फोन करण्यापेक्षा जिन्यामधून किंवा खिडकीमधून खणखणीत हाका मारलेल्या ऐकू यायला लागल्या.
उमा काकूंनी केलेल्या कैरीच्या चटणीचा नैवेद्य आता आधी कान्होबाला दाखवावा लागतो आणि मगच बाकीच्यांना ती चाखता येते. सुट्टी संपली आहे. केतकीला शाळेत पोहोचण्याची आणि पुन्हा घरी आणण्याची मोठी जबाबदारी अमननं घेतली आहे. पण कान्होबा येण्याचा हट्ट करतो म्हणून बोट धरून त्यालाही बरोबर न्यावं लागतं. बागुली ताईला आता घर स्वच्छ आणि नेटनेटकं ठेवण्याची चटकच लागली आहे. तसं ती अधूनमधून पसारा करते, अगदीच नाही असं नाही, पण वॉट पसारा, सावित्री काय करते तू, असं स्वतःवर ओरडत तो आवरायलाही लागते. तिची आणि जिया काकूची छान गट्टी जमली आहे. दोघींच्या गप्पा अगदी बघण्यासारख्या असतात. बागुलीताईची हिंदीमध्ये इंग्रजी शब्द घालून मल्याळी हेल काढत बोललेली मराठी डोळ्यांनी समजून घेताना जिया काकूची तारांबळ उडते. त्यामुळं तिनं आणि कान्होबानं बागुलीताईची मराठी सुधारण्याचा चंग बांधलाय. परवाच ती केतकीला म्हणाली, ऐक ना केलकू, अजूनही केतकी म्हणता येत नव्हतं, नुसतंच के. कान्होबाने सांगितलं, दॅट मी जर सई वाचते ना की मला बक्षीस भेटेल, सो मी वाचते, तू ऐक. शंभूनं लाकडी खेळण्याला कान लावला. दुरून कुठून तरी खेळण्याला येणाऱ्या जुन्या आठवणी त्यालाही ऐकू आल्या. पानांची सळसळ, पाण्याची झुळझुळ, पाखरांची किलबिल, अंगाई गीतासारखी. सई करेक्ट, युहू. पावसाचे दिवस आहेत आणि आईनं बागेचं मनावर घेतलंय. एवढं चांगलं अंगण आहे आणि ते असं ओकबोकं, लाज वाटते मला. यंदा बाग झालीच पाहिजे. तिला मदत करायला केतकी आणि अमन तर आहेच, पण दाजी काकासुद्धा आपले दुखरे गुडघे विसरून मातीत उभं राहतात. झाडांचं, पानांचं, फुलांचं, अगदी गवताच्या पात्याचंही त्यांना सगळं कळतं. कान्होबाला काही ते जमत नाही. रंगांनी हातपाय बरबटले तरी चालतं, पण माती नको रे बुवा. गंमतच असते एकेकाची. कान्होबा दिवसभर घरीच असतो. अमन मोठ्या शाळेत जायला लागल्यापर्यंत तो घरीच राहणार आहे. जिया काकू एकटीच अमनला कशी सांभाळणार, म्हणून ती कामासाठी बाहेर जाते आणि कान्होबा घरी राहून आपलं काम करतो आणि अमनलाही सांभाळतो. त्यामुळे सगळ्यात जास्त खुश कोण असेल? ओळखा उमा काकू आणि मावशी आजी. अमन दिवसभर आलटून पालटून या दोघींकडेच असतो. एकीच्या घरी जेवतो, दुसरीच्या घरी झोपतो, दोन्ही घरांमध्ये खेळतो आणि भरपूर पसारा करून ठेवतो. मग तो केतकीला आवरायला लागतो. तू त्याच्या एवढी होतीस ना तेव्हा किती दंगा करायचीस आठवतंय? आता मोठी ताई झाली आहेस, मग ताईसारखं वागायलाही हवं ना, कळलं? मावशी आजी बजावते. अशा वेळी कान्होबा केतकीच्या मदतीला धावून येतो. दोघं मिळून दोन्ही घरं चकाचक करून टाकतात. छान आहे माझं पिल्लू. मावशी आजी केतकीला जवळ घेऊन पुटपुटते. माणसं असं समजुतीनं एकमेकाला सांभाळून राहायला शिकली तर सगळं किती सोपं होईल. पण चंद्रसदनात नक्कीच काहीतरी बदललंय. खरंच म्हणजे पहा ना, परीच्या सुंदर घरातली माणसं अजूनही जिन्यातून किंवा अंगणातून नेहमीसारखं पळतच जातात, पण जाता जाता हसून हॅलो म्हणतात. दाजी काका म्हणालेच होते, ह्या रस्त्याला अजूनही नाव नाही आहे. लोक ह्याला अजूनही 5वी गल्ली असंच म्हणतात. नाव नसलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच उंच इमारती आहेत. त्या गर्दीमध्ये चंद्रसदन असं नाव असलेली इमारत अजूनही उभी आहे. तिच्या अवतीभोवती आता खूप झाडं आहेत. आत राहणारे लोक फारसे श्रीमंत वगैरे नाहीत, पण एकमेकांचे चांगले शेजारी आहेत. आतून येणारे हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकून 5व्या गल्लीतून जाणारे येणारे आता वळून वळून बघतात. एकमेकांच्या कानात कुजबुजतात. चंद्रसदन ही इमारत इथंच होती? कमाल आहे. इतक्या दिवसात आपल्या लक्षात कसं आलं नाही?